लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? राज्यात 580 मेनोपॉज पीसीओडी क्लिनिक सुरू केली आहेत. कोटक महिंद्रा बँकेने घर खरेदीदारांसाठी हायब्रिड गृहकर्ज योजना सादर केली आहे. अबुधाबीने भारतीय पर्यटकांसाठी मोफत UAE व्हिसा योजना सुरू केली आहे. ट्रायने एक नवीन नियम लागू केला आहे. टेनिसपटू यानिक सिनरने स्पर्धेमधून माघार घेतली आहे. अफवांना अमृता कायदेशीर उत्तर देणार आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 11 ऑगस्ट, वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. जुलै महिन्यासाठीची 1500 रुपयांची मदत रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात 15 ऑगस्ट पूर्वी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पाठवली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या सुमारास DBTद्वारे निधी वितरित केला जातो. यावेळी प्रशासकीय स्तरावर अर्ज आणि कागदपत्रांची सखोल छाननी आणि सुरू असलेल्या eKYC प्रक्रियेमुळे निधी वितरणाच्या वेळेत थोडा फरक पडलाय. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कठोर नियमांच्या आणि पात्रतेच्या निकषांच्या आधारावरच आर्थिक मदतीची रक्कम वितरित केली जाते. ज्या लाभार्थी महिलांची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे, केवळ त्यांच्याच खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मेनोपॉज आणि PCOD क्लिनिक योजनेची. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या मेनोपॉज आणि PCOD क्लिनिक योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. राज्यात या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 580 शासकीय आरोग्य केंद्रांवर विशेष क्लिनिक सुरू करण्यात आलंय. 1.27 लाखांहून अधिक महिलांना समुपदेशन, तपासणी आणि आवश्यक उपचारांचा लाभ मिळालाय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दावा केलाय की सरकारी आरोग्य सुविधांच्या माध्यमातून स्वतंत्र मेनोपॉज आणि PCOD क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. रजोनिवृत्तीच्या काळातून जाणाऱ्या महिलांमध्ये होणारे हार्मोनल असंतुलन, हाडांशी संबंधित विकार, झोपेच्या समस्या, हृदयविकाराचा वाढलेला धोका तसंच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या लक्षात घेऊन मेघना बोर्डीकर यांनी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मेनोपॉज PCOD क्लिनिक उपक्रमाची सुरुवात केली. या क्लिनिकच्या माध्यमातून किशोरवयीन मुली तसंच प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये वाढत असलेल्या पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक व हार्मोनल समस्यांवर एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली जाते. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हायब्रिड गृहकर्जाची. कोटक महिंद्रा बँकेने घर खरेदीदारांसाठी हायब्रिड गृहकर्ज योजना सादर केली आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना 65 महिन्यांपर्यंत व्याज दर स्थिर ठेवता येणार आहे. ग्राहकांना दीर्घकालीन घरगुती तसंच वैयक्तिक आर्थिक खर्चाचं नियोजन करता यावं यासाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचं बँकेच्या मॉर्गेज विभागाचे प्रमुख नकुल सक्सेना यांनी सांगितलं. या योजनेत ग्राहकांना 39, 52 किंवा 65 महिन्यांसाठी व्याज दर स्थिर ठेवण्याचा पर्याय मिळेल. या कालावधीत रेपो दरात वाढ झाली तरी ग्राहकांच्या कर्जाच्या व्याजदरात आणि EMI मध्ये बदल होणार नाही. निवडलेला स्थिर व्याजदराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गृहकर्ज फ्लोटिंग रेट पद्धतीत रूपांतरित होईल. व्याजदरातील बदलांनुसार फ्लोटिंग रेटवरील गृहकर्जाचा EMI कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हायब्रिड गृहकर्ज उपयुक्त ठरू शकतं. या हायब्रिड रचनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांना कोणताही अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागणार नाही. पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारतीय पर्यटकांसाठीची. अबुधाबीला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही भारतीय पर्यटकांना आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय UAEचा प्रवेश व्हिसा मिळू शकतो.
ही सुविधा अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने सुरू केली आहे. ही ऑफर सर्व भारतीय पर्यटकांसाठी उपलब्ध नाही. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. हा नवीन कार्यक्रम 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत एकूण 92 दिवसांच्या कालावधीसाठी राबवला जाईल. या कालावधीत DCT अबुधाबी पात्र पर्यटकांसाठी UAE प्रवेश विजाचा संपूर्ण खर्च उचलेल. यामुळे पर्यटकांच्या प्रवास खर्चात काही बचत होईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची. दररोज सामान्य लोकांना अनोळखी 10 अंकी क्रमांकांवरून असंख्य कॉल येतात. यापैकी बरेचसे कॉल गॅस, वीज किंवा कुरिअर कंपन्यांच्या नावाने केले जातात आणि अनेकदा ते फसवणुकीचे साधन बनतात. आता या अनावश्यक आणि फसव्या कॉल्सना आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने एक मोठं पाऊल उचललंय. 10 ऑगस्ट 2026 रोजी ट्रायने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरे आणि फसवे कॉल्स ओळखणं सोपं होईल. ट्रायने 1601 क्रमांक मालिकेचा पहिला टप्पा लागू केलाय. आता कायदेशीर व्यवसायांना 1601 ने सुरू होणारे विशेष क्रमांक दिले जातील. यामुळे ग्राहकांना येणारा कॉल खऱ्या सेवा पुरवठादाराकडून आहे की फसवणुकीच्या पुरवठादाराकडून हे ओळखणं सोपं होईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. जगातील अव्वल क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू यानिक सिनरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिन्सिनाटी ओपन या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात सलग दुसरं विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर यानिक सिनरने अद्याप एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. त्याने टोरंटो येथील स्पर्धेतूनही माघार घेतली होती. यानिक सिनरने सांगितलं की डॉक्टर आणि आपल्या टीमशी चर्चा केल्यानंतर सिन्सिनाटीतील मास्टर्स 1000 स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला. सिन्सिनाटी स्पर्धेमध्ये खेळता न आल्याने तो निराश आहे. पुढील वर्षी पुन्हा येथे खेळण्याची त्याला प्रतीक्षा आहे आणि आता त्याचं लक्ष अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅमच्या तयारीवर आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री अमृता खानविलकरची. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबाबत समाज माध्यमावर विविध चर्चा सुरू होत्या. दोघे विभक्त होत असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र या चर्चांवर अमृताने थेट भाष्य न करता आता कायदेशीर मार्ग स्वीकारलाय. अमृताच्या समाज माध्यमाच्या अकाउंटवर तिच्या कायदेशीर टीमकडून एक निवेदन शेअर करण्यात आलंय. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत ऑनलाईन माध्यमांवर खोटी, निराधार किंवा बदनामीकारक माहिती पसरवली जात असल्याचं या निवेदनात म्हटलंय. तसंच अशा प्रकारच्या मजकुरामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. खोटी माहिती समाज माध्यमावर पोस्ट करणं, पसरवणं किंवा पुढे शेअर करणं टाळावं असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय. या प्रकारची माहिती पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असं अमृताच्या कायदेशीर टीमने सांगितलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.